नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. आज पुण्यामध्ये काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे महिलांशी, तरुणींशी आणि मुख्यतः जेएनजीशी संवाद साधण्यासाठी पुण्यात येणार आहे. तत्पूर्वी संध्याकाळी सीओईपीमध्ये काल रात्री संध्याकाळी सीओईपीचे जे हॉस्टेल आहे तर त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात राडा आपल्याला पाहायला मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि NSUI यांच्यामध्ये या दोन गटांमध्ये मुख्यतः संघर्ष पाहायला मिळाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि आज मोठ्या प्रमाणावरती काहीसा तणाव या पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, मात्र गेल्या काही दिवसांमधल्या जर घटना पाहिल्या तर राड्याचं माहेरघर आपल्याला होताना पाहायला मिळतंय. आता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कृष्णराज महाडिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ते सगळे या घटनाक्रमाकडे कसं पाहतायत आणि गेल्या काही दिवसांपासून CJPची पण जी मुवमेंट झाली तर त्यांच्याविषयी पण त्यांच्या काय नेमके विचार आहेत ते जाणून घेणार. कृष्णराज, स्वागत आहे तुझं. कसा आहेस तू, काय चाललंय? छान, जोरदार. आज पुण्यामध्ये आहेस, फर्ग्युसन कॉलेजमध्ये. मी पुण्याला ओकेजनली येतच असतो, म्हणजे माझं महिन्यातनं 2 आठवड्यातनं एकदा माझं इथे येणं होतंच. आणि मी अच्छा. आल्यानंतर माझे प्रत्येक कॉलेजमध्ये मित्र परिवार आहे मोठा, त्या सगळ्यांशी भेटायला, त्यांचे काही इनिशिएटिव्ह असतात, संकल्पना असतात, बरं तर त्या गोष्टींना सपोर्ट करायला आणि मला त्यामध्ये सहभागी व्हायचंय, त्यासाठी या सर्व गोष्टी करतो. बरं, आज तुझी जी उपस्थिती आहे ती लक्षवेधी काय ठरते? कारण आज राहुल गांधी पण पुण्यामध्ये आहेत आणि काल झालेलं एकंदरीत राडा, त्यानंतर तुझी उपस्थिती पुण्यामध्ये काय, नेमकं काय कारण आहे? सगळ्यात महत्वाचं तर मी ABVPच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आज भेटणार आहे, कारण काल ज्या गोष्टी झाल्या या अतिशय दुर्दैवी आहेत. मी त्याचा निषेध करतो. म्हणजे इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट की काँग्रेसच्या लीडर्सला, MLAs MPsला कॉलेजमध्ये घुसून स्वतःचा पॉलिटिकल अजेंडा आता ते त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. खरंच त्यांना लाज वाटली पाहिजे असं मला वाटतंय. आणि आम्ही सगळेजण ABVPच्या सगळी बाजू ऐकून घेतली, पूर्ण त्या ठिकाणी काय घटना घडली ही पण समजून घेतली. आता सुद्धा माझ्याकडे एक स्क्रीनशॉट आहे, तुम्हाला दाखवतो, तो दाखवा तुम्ही न्यूज मध्ये. काय त्या ती मुलगी जी आहे कालची, तिची मैत्रीण आहे ना ती, मला वाटते तिची मैत्रीण एक स्टोरी टाकली आहे की काल आम्ही जेव्हा कॉलेज कॅम्पसमध्ये फिरत होतो तेव्हा काही कॉलेजच्या बाहेरचे, म्हणजे ज्या मुलांचा कॉलेजशी संबंध सुद्धा नाही, ते आले, एक रिपोर्टर घेऊन आले. आता रिपोर्टर कोण आहे त्यांची सुद्धा चौकशी व्हावी असं मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करणार आहे किंवा त्यांना एक पत्र देणार आहे. आणि त्या रिपोर्टर बरोबर ते हे चॅनलवाले कॅम्पसमध्ये घुसून त्या विद्यार्थ्यांवरती प्रेशर करत होते की तुम्ही बाईट द्या किंवा ह्या ठराविक गोष्टी बोला. त्या गोष्टीचा खुलासा ते परत त्या मुलींनी केलं बघा. त्यामुळे अशा पद्धतीचं कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन करताय हे खूप चुकीचं आहे. ही विद्या मंदिर आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न इथं मांडले पाहिजेत, चर्चा केली पाहिजे. तुम्ही कॉलेजला जाऊन तुमचा पॉलिटिकल अजेंडा प्रेस करणे बंद करा. आणि ह्या बाबतीत मी स्वतः ज्या कॉलेजेसमध्ये काँग्रेसचे सगळे आमदार खासदार गेले होते, मी त्या प्रत्येक कॉलेजला एक पत्र देणार आहे की उद्यापासून आम्ही सुद्धा युवा मोर्चा म्हणून तुमच्या कॉलेज कॅम्पसमध्ये येणार आणि तुमच्या कॅम्पसमध्ये आम्ही ऍक्टिव्हिटीज राबवणार आहोत इथून पुढे. त्यासाठी त्यांनी परवानगी दिली पाहिजे. पण कृष्णराज बघा, आता म्हणजे कसं आहे, राजकारणच करताय ना मग तुम्ही पण. बघा आता आम्ही राजकारण नाही, त्यांना काय अलाउड आहे? काँग्रेसला त्यांचे लोक कॅन्टीन मध्ये जाऊन काँग्रेसला अलाउड आहे. बरं, मुलांशी बोलणं, राहुल गांधी येत आहे तुम्ही उद्या चला आमच्यावर, हे बोलणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही काय करणार आता नेमकं जाऊन तिथे? मी काय करणार नाही, मी कॉलेजेसला काय पत्र देणार, तुम्हाला जर काँग्रेसचा अजेंडा पुश करायचं, तुम्हाला जर त्यांना लिबर्टी देत आहे तर ती आम्हाला पण द्या, एवढंच आम्हाला आमची मागणी आहे, बाकी काय नाही. बरं, आता तुमच्यावरती अगोदर मीडियाने काही विचारले, काही तुमच्या नेत्यांना प्रश्न आहे, तुम्ही डिस्टर्ब झालेला आहे ज्या पद्धतीनं काँग्रेसला रिस्पॉन्स मिळतोय आणि माझ्या चेहऱ्याकडे बघून इथं कुणालाही वाटते का मी डिस्टर्ब झालोय म्हणून? इथे तुमच्या समोर आता एक 50 विद्यार्थी उभारलेत, कोणी कसल्या टाईपचं डिस्टर्बन्स इथं नाही आहे. मी सहज आज सगळ्या स्टुडंट्सला, माझ्या मित्रांना भेटायला आलेलो आहे. आणि मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, हे फक्त एक फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचा प्रभाव विद्यार्थिनींवर होणार नाही आहे. कॉलेजचे आमदार खासदार त्यांचे स्वतःच्या मालकी जे कॉलेज आहेत तिथनं मुलं आणून आजच्या सभेला बसवणार आहे, त्याचा काय अर्थ आहे? त्यामुळे तुम्ही जे म्हणताय तेच आम्ही त्या मीडियाने पण त्यांना विचारलं, त्यांच्या नेत्यांना, तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जनभावना आता बनलेली आहे. जेएनजीला आता राहुल गांधी पाहिजे, देशामध्ये चेंज आणायचा असेल तर तो राहुल गांधींच्याच माध्यमातून येणार आहे. आणि त्या मैदानाची जेवढी कॅपॅसिटी काय ते 10 का 15 हजाराची असं त्यांनी सांगितलं. पण 43,000 लोकांनी जर तिथं रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्ही असं कसं म्हणू शकता की हे फक्त त्यांच्या कॉलेजमधलं? 43,000ची यादी तुम्ही बघितलंय? त्यांनी सांगितलं. ते असं कसं? कोण पण काय पण सांगेल, मी पण म्हणेन माझ्यावर 1 लाख बोलतात.
ते काय बोलतात मला माहित नाही, पण हे आकडे फुगवून दाखवलेत हे मी 100% सांगू शकतोय. आम्ही सुद्धा, मी आता तुम्हाला सांगतो, माझ्या वेळेस मी आता साधा एक ट्रेकिंगचा जर इव्हेंट घेतला, आमच्याकडे 15,000 मुलं गोळा होतातच ना. पण तुम्ही राज्यभर सगळी यंत्रणा लावून तुमच्याकडे फक्त, मी तुम्हाला सांगतो, तिथं तुम्हाला 5-6 हजारच्या वर लोक दिसणार नाहीत, आणि ते पण राज्याची त्यांची यंत्रणा आहे ती त्यांच्या आता राहुल कॉलेजमध्ये. गांधी येणार आहेत, त्यांचे सगळे आमदार, आता तुमच्या पण शहरातले काही नेते आहेत इथं. कोण? सतेज पाटील वगैरे हम्म. इथं आहेत ना. मग आले आता ते असतील, मग गेले त्यांच्या अनेक दिवस संस्थेतले झाले पण. प्रयत्न करतात. आता एवढा 1 सगळा महिना प्रयत्न झालं ते करून स्वतः प्रचारात उतरलेत. ह्या तुम्हाला विद्यार्थ्यांनी पण तरी पोहोचलं वाटतं की पण 5,000 येतील लोक? त्यांना प्रतिसादच नाहीये. तुम्ही बघा ना, उद्या आज तुम्हाला आता जे बसेस वगैरे पण येतील ना, ते MH48, 52 असले काय काय दिसणार बघा तुम्ही आता. पण आता ते तर म्हणतात आमचा जो शो आहे तर तो हिट होणार म्हणतात. बघूया, आज संध्याकाळी ठरल त्या सगळ्या गोष्टी. पण हे बघा, त्यांचं उद्दिष्ट काय आहे की विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रश्न ऐकून घेऊन, मी तुम्हाला सांगतो, जे विद्यार्थी प्रश्न सुद्धा उपस्थित तिथं करतील ना, ते सुद्धा प्लांटेड असतील, त्याची सुद्धा आम्हाला यातनं माहिती यायला लागली. त्यामुळे या गोष्टीचा प्रभाव कुठल्या पद्धतीचा होणार नाही अशी मला खात्री आहे. बरं, गेल्या काही दिवसांपासून आपण सीजेपीच्या आंदोलनाबद्दल बघतोय. सीजेपीचं आंदोलन झालं, त्यानंतर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला. युवा मोर्चा असू द्यात, सोशल मीडियाची जी तुमची विंग आहे, हो, वरपासून खालपर्यंत अपयशी ठरताना दिसते अशी टीका होते. तुम्ही एक यात्रा काढली होती, त्या माध्यमातून तुम्ही संवाद साधत होता, हे मान्य आहे मला. युवा मोर्चा तरीही ऍक्टिव्ह नाही अशा पद्धतीची टीका होते. या टीकेकडे तुम्ही कसं बघताय? सगळ्यात पहिलं तर आमची सरकार, आमचा पक्ष ही जबाबदारी घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक आहे. ते त्या गोष्टीची पूर्ण जबाबदारी घेतात, हे त्या राजीनाम्यातनं सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, मोदीजींनी तो राजीनामा झाल्यानंतर सांगितलं की कशी एक स्पेशल टीम किंवा स्पेशल फोर्स त्या ठिकाणी नेमली जाईल. ते आता पूर्ण एज्युकेशन सिस्टीमला रिफॉर्म करण्यासाठी काम करतील. आणि दुसऱ्या बाजूला 15 ऑगस्टला तुम्ही ऐकलं असाल, त्यांनी आता ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून खूप मोठा घोटाळा दिसतोय. कारण हे जी जाळा आहे ना एज्युकेशन सिस्टीम मधले, अनेक वर्ष झालं तिथं ते लोक सहभागी होते, त्यामुळे त्यांना आतले सगळे लूपहोल्स माहित होते, आणि ह्यांच्या माध्यमातून घोटाळे मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत होते. परंतु ते सुद्धा आता बंद व्हावं म्हणून आता ऑनलाईन कोचिंग क्लासेस आपल्या माध्यमातून होतील, सरकारच्या माध्यमातून. ही एक मोठं आव्हान आहे, आणि त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी मला खात्री आहे. आता तू विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतोय असं तू सांगितलं स्वतः. काय गप्पा होतात तुमच्यामुळे? काय ते प्रॉब्लेम काय वगैरे नाही, सांगतात तुमच्याशी? सांगतात काय ना. काय कॉलेजचे सांगतात काय- प्रॉब्लेम? कॉलेजचे काय असतील सांगतात. आम्ही स्पोर्ट्स इव्हेंट्स बद्दल बोलतोय. इथून पुढे त्यांना करिअर पाथ कुठला चूज करायचा आहे, कारण आता ऑन्टरप्रिनरशिप आणि टेक हे 2 असे विषय आहेत ज्यामध्ये प्रत्येक युवा पिढीच्या व्यक्तीला खरं तर एक इंटरेस्ट डेव्हलप झालाय. मग त्या बाबतीत आपण काय करू शकतो? ई कॉमर्स आज एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्या माध्यमातून बिझनेसेस किंवा म्हणजे काही वर्षांमध्येच खरं तर कंपनीज आता युनिकॉर्न बनायला चालू केलं. तर हे अजेंडा इथल्या मुलांना कशा पद्धती, इथं आता मी एका इंजिनियर सुद्धा आहे तिथं, आता त्यांचे काय काय विषय सगळं समजून घेण्यासाठी. पण आता बघितलं आपण तर फी स्ट्रक्चर जे आहे, परत कॅटेगरी वाईज जे फीच आहे, आता याचा उत्तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मुद्दा पण सुरू आहे की फी मध्ये खूप मोठा भेदभाव आहे आणि योग्यतेनुसार आम्हाला संधी मिळत नाही, अशा पद्धतीचे एक होतं, चर्चा होते. तर हे फी मध्ये पण जी अनियमितता आहे याच्याकडे काय नाही, आता फी मांडतात मुद्दे तुम्ही? स्ट्रक्चरच्या विषयामध्ये असं आहे की मी एकटा व्यक्ती इथं ते उपस्थित करणं किंवा बोलणं ते मला कितपत योग्य मला माहित नाही. या विषयामध्ये मुलांकडनं सर्व माहिती घेऊन ते सरकारच्या पुढं व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, आणि त्यांच्यातलं इथं येऊन विद्यार्थ्यांच्या बरोबर संवाद साधण्यासाठी पण महत्वाचं आहे. तुम्ही म्हणला त्या गोष्टी आमच्या कानावरती येत आहेत. पुढच्या काही कालावधीमध्ये आम्ही ते पण अरेंज करू, ज्यामध्ये उच्च शिक्षण, शालेय शिक्षण हे दोन्ही मंत्री महोदय असतील, शाळेत जाऊन कॉलेजेसमध्ये जाऊन अशा काही गोष्टी समोर येत असतील तर आम्ही ते सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम करू. ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये सीजेपीचं जे प्रोटेस्ट चालू होतं, त्यानंतर जो काही पंतप्रधानांना ज्या पद्धतीनं शिवीगाळ करण्यात आली किंवा वेगवेगळ्या रील्सच्या माध्यमातून खूप सगळ्या भूमिका मांडण्यात आल्या, याच्यामध्ये युवा मोर्चा किंवा जी तुमची सोशल मीडियाची टीम कमी पडली असं वाटत नाही? आणि दुसरं एक कारण याच्यामध्ये असं आहे, जेव्हा कॉमन लोक पोस्ट करायला लागतात त्यावेळेस ते खूप जड जातं राजकीय पक्ष. आता काय आहे, प्रोटेस्टचे सगळे विषय झालेत, परंतु तुम्हाला परत त्या खोलात जाऊन या प्रोटेस्टला कशा पद्धतीने वेगळं वळण लागलं आता हे पण अनेक लोकांसमोर येत आहे. खूप वेगवेगळे म्हणजे देशाच्या बाहेरच्या सुद्धा लोकांचा ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग होताना दिसतोय. विरोधी पक्ष तर सगळे होतेच, परंतु त्या गोष्टीला एका वेळेनंतर खूप वेगळ्या पद्धतीचं वळण लागलं. आणि ठीक आहे, म्हणजे मला आता त्याबद्दल फारशी काय बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. आज जनरेशन झी असेल किंवा युवक असतील, फक्त एका जनरेशन बद्दल मी बोलत नाही, ते वोकल आहेत. त्यांना पारदर्शकता, प्रामाणिकपणा हे अत्यंत महत्वाचं आहे, आणि त्यासाठीच आमची इथून पुढची सगळी वाटचाल. ऍग्री करतो की हे सगळं जनरेशन हो, जनरेशन मध्ये आहे. त्यांना पाहिजे की आमचं कोणतरी ऐकावं. आम्ही जेव्हा सांगत काय
आमच्या वरच्या पिढीला हम्म. जर मोठ्यांनी काय सांगितलं तर ते बिन प्रश्न विचारता ग बसायचे. हम्म. आमची पिढी तशी नाही. जर एखाद्याने सांगितलं तर त्याचं स्पष्टीकरण पाहिजे त्यांना, अच्छा, की मी असं का करू. चिकित्सक आहे थोडक्यात. हा, चिकित्सक आहे आणि त्यांना स्पष्टीकरण पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. एक योग्य असो तर एक व्हॅलिड रिझन पाहिजे. हम्म. त्यामुळे त्या पद्धतीने आजची पिढी आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद प्रेमाने साधणं गरजेचं आहे, जे आम्ही आता करतो. तुम्ही काय उपक्रम आखताय काय पोरांशी संवाद साधण्यासाठी? तुम्हाला आता तुमचा एक तर पुढच्या काही झालीच आहे. काळामध्ये म्हणजे आमचे दौरे तर चालूच आहेत, हा. पण हे दौरे झाल्यानंतर सुद्धा असे काही स्पेशल प्रोग्राम्स युथ साठी आम्ही राबवणार आहे आणि ते तुम्हाला लवकर लवकर काय दिसेल. भानगड काय झाली सगळे आता युथलाच कनेक्ट व्हायला लागले. आता बघा अमित ठाकरेंनी जेएनजीच्या सोबत संवाद चालू केलाय. तुमच्या पण जे केंद्रातले मंत्री आहेत, त्यांना मोदींनी सांगितलं की बाबा युनिव्हर्सिटीमध्ये जा, तुम्ही युथशी कनेक्ट करा. आणि काँग्रेसकडून हे सुरू आहे, राष्ट्रवादीकडनं सुरू नाही, आहे, आता काय ठाकरेंकडून आपल्या हे सुरू झालंय. देशामध्ये जवळपास 60% लोकसंख्या जेएनजीनं हाबडा ही दिलाय का कोल्हापूरच्या भाषेत? 40-35 वयोगटातले आतले, त्यामुळे आपला एक तरुण देश हा. आहे. मी सुद्धा अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरती जेव्हा रेसिंग करायचो तेव्हा बघायचो की खरं तर तरुण आपला जसा देश आहे तसे इतर देश नाही, त्यामुळे ती आपली ताकद आहे. हम्म. आणि मला बाकीच्या इतर पक्षांचं वगैरे तर माहित नाही. माझं तर कामच आहे युवकांशी संवाद साधणं, त्यांच्याबरोबर काम करणं, हम्म. आणि ते मी आता करतोय. थँक्यू, शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. थँक्यू.